आज होती 14 एप्रिल आणि आज बुलढाण्यात कसा माहोल असतो हे तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना तुमचा भाऊ आला होता बुलढाण्यात आल्यावर आहे ना आपल्याला भेटले होते विजू दादा, जे की एक बुलढाण्याचे नगरसेवक आहे. त्याची भेट घेऊन आम्ही आलो होतो चहा घ्यायला. आता तुम्ही म्हणसाल दरवेळेस टपरीवर चहा घेतो, ही काही साधी सुधी टपरी नाही बरं का, बुलढाण्यातील फेमस टपरी. तिथं आमच्यासारखे गरीबच नाही तर बुलढाण्यातले मोठे मोठे नेते बी चहा घेतात, जसे की आपले लाडके संजू भाऊ. त्यानंतर आहे ना आम्ही आलो होतो भाईच्या घरी. तिथं ह्या बारक्या डॉनची भेट घेतली आणि भाईला घेऊन येणं बस स्टॉपवर आलो. बस स्टॉपवर पाहत होता का इकडे पीजीवाईचा आहे ना फुल माहोल सुरू होता. तिथं बाजूलाच आहे ना जिल्हा सैनिक कार्यालय आणि तिथं आहे ना केळवणचा कार्यक्रम होता. तिथं पहिले आपलं मेन काम होतं ते करून घेतलं आणि 2 गुलाबजामुन मध्ये काही भागलं नाही म्हणून आहे ना हनुमान जलेबी सेंटरवर आलो. तिथं मस्त नाश्ता करून घेतला. संध्याकाळच्या टायमाला आम्ही आलो होतो रॅली पाहायला. आता 14 एप्रिल म्हटल्यावर बुलढाण्यात नुसता टॉपचा विषय होता. एवढा खतरनाक माहोल होता ना, अंगावर काटा येणं म्हणजे काय हे आज समजलं. येरीच कलमचा बादशाह म्हणल्या जात. एकापेक्षा एक टॉपचे साऊंड होते, भयानक कॉम्पिटिशन होतं. इकडे शिंदे साहेब, जयश्रीताई आणि आमदार संजूभाऊ गायकवाड पण उपस्थित होती. जयस्तंभ चौक आणि बाजार गल्ली ना एकदम पॅक होती. माणूस लवकर सापडायचं कामच नाही. आता हिंडून ना अख्खी एनर्जी संपली होती आणि उशीर पण झाला होता. पहिले तर चौपाटीवर आलो, मस्त नाश्ता करून घेतला आणि लगेच निघालो घराकडे. चला भाऊ आम्ही निघतो घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.